नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जातो. आपण पाहतो 28 जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभराचा जर विचार केला, आज दिवसभरात मुंबई याचबरोबर उत्तर कोकणामध्ये पावसाची हजेरी म्हणजे पाऊस हा एकदम कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळालेला. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये आज कोरडं वारं पाहायला मिळालं. येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये घाटमाथ्याचा भाग असेल, याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्ये मध्यम व मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ मान्सूनचा आहे तो आता उत्तरेला सरकलेला आहे. याचबरोबर ऑफशोर ट्रफ ही अजूनही सक्रिय आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे या ठिकाणी बांगलादेश, याचबरोबर जे पश्चिम बंगालची किनारपट्टी आहे या भागामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार झालं आहे. हे कमी दाब क्षेत्र येणाऱ्या 24 तासानंतर पुढे सरकणार आहे. तसेच पुढे सरकल्यानंतर ज्या वेळेला मध्य प्रदेश या भागामध्ये स्थित येईल त्यावेळेला महाराष्ट्रातील विदर्भ याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसापर्यंत राज्यात जर पाहिलं तर राज्याचं पावसाचे प्रमाण हे अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. पाऊस येईल मात्र तो थोड्या कालावधीपुरता येण्याची शक्यता आहे. खास करून जर पाहिलं तर घाटमाथा जो आहे त्या घाटमाथ्यावरती मात्र पाऊस हा कंटिन्यू पाहायला मिळेल. काय भागामध्ये जोरदार, काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण हा जो भाग असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. पावसाचे प्रमाण असेल ते अत्यल्प असण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास राज्याचा पावसाचा खास करून विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये म्हणजेच वसई, पालघर, ठाणे, मुंबई, याचबरोबर मुंबई शहर असेल, उपनगर असेल, अलिबागचा जो अलिबाग, याचबरोबर महाराष्ट्राचा पश्चिम भाग, दापोली पश्चिम भाग, गुहागरचा पश्चिम भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवणपर्यंत म्हणजे संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरीचा पावसाची शक्यता. मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळते. जास्त जोरदार मुंबईमध्ये पाऊस शक्यतो नाही आहे. याचबरोबर जो पूर्वेकडील भाग असेल म्हणजे सिंधुदुर्गमध्ये देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, याचबरोबर रत्नागिरी, राजापूर, देवरुख, चिपळूण, गुहागरचा जो पूर्वेकडील भाग असेल, तसेच खेड, मंडणगड, पोलादपूर, माणगाव, रोहा, पेण, हालापूर, याचबरोबर मुरबाड या भागामध्ये मात्र मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा भाग आहे म्हणजेच जुन्नरपासून जर चंदगडचा पर्यंत हा जो संपूर्ण घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कंटिन्यू तिथे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा पाहिलं तर शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड हा जो घाटमाथ्याच्या भागावरती मध्यम स्वरूपाचा व संपूर्ण कोल्हापूरमध्ये पन्हाळा असेल, हातकलंगरी असेल, शिरवळ असेल, कागल असेल, गडिंग्लज असेल, चंदगड असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर सांगलीचा विचार जर केला तर जत, कवठेमहांकाळ, आटपाडीचा भाग असेल या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. पावसाचं प्रमाण हे म्हणजे पाऊस त्या ठिकाणी नसण्याची शक्यता आहे. याचबरोबर मिरज, तासगाव, खानापूर, वाळवा, शिराळाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्येही पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहणार आहे. हलक्या पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही. मात्र चांदोली, अभयारण्य असेल जो पश्चिमेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर साताराचा विचार केला तर वाई, महाबळेश्वर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तसेच कराड, पाटण या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच वडूज, कराड, याचबरोबर कोरेगाव असेल, शिरवळपर्यंत या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाचं प्रमाण हे अत्यल्प असेल. तुरळक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दहिवडी, फलटण या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा पाहिलं तर जवळपास संपूर्ण सोलापूर हा ड्राय वेदर राहणार आहे. याच्यामध्ये अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा असेल, तसेच सोलापूर, माहूर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र जो माढा, करमाळा आणि बार्शीचा उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही. पुण्याचा विचार जर केला तर लोणावळा, खंडाळा, याचबरोबर पोड, भोर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच पुणे शहरामध्ये मात्र ड्राय वेदर राहणार आहे म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाचे प्रमाण असेल तर अत्यल्प त्या ठिकाणी राहणार आहे. याचबरोबर दौंड, शिरूर, सासवड या भागामध्येही पाऊस हा अत्यल्प प्रमाणामध्ये असेल म्हणजेच तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. तसेच इंदापूर आणि बारामती हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प असणार म्हणजे ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर नगरचं जर पाहिलं तर नगरचा उत्तरेकडील भाग असेल, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अत्यल्प राहणार आहे. तुरळक सरी मात्र पाहायला मिळू शकतात. तसेच आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालनाचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूप पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये कन्नड, सिल्लोड, सोयगाव, तसेच खुलदाबाद,
औरंगाबाद आणि वैजापूर तालुक्यांचा समावेश आहे. याचबरोबर गंगापूर, पैठण या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच जालनामधील भोकरदन आणि जालना या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अंबड आणि परतूर हा जो दक्षिण तालुका असतील या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतं व 1 ते 2 ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच बीड संपूर्ण जिल्हा, परभणी संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा, नांदेड आणि लातूरचा उत्तरेकडील भाग आणि धाराशिवचा उत्तरेकडील भाग हा संपूर्ण भागामध्ये तुरळक पावसाची सरी पाहायला मिळू शकते. जास्त जोरदार त्या ठिकाणी पाऊस नाही, मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस हे प्रमाण हा तेलप राहणार म्हणजे तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होत आहे. याच्यामध्ये बुलढाणाचं पाहिलं तर मलकापूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नांदुरा, चिखली या भागाने मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. तर सिंदखेडराजा, लोणार या भागाने मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला जर पाहिलं तेलाटा, अकोला हा उत्तरेकडील भाग असेल. या भागामध्येही अतिमुसळधार. तसेच अकोले, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा, अमरावती संपूर्ण जिल्हा, याचबरोबर अमरावतीचा धारणी आणि चिखलदरा या भागांनी मात्र अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच भातुकली, अमरावती, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, मोर्शी या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर यवतमाळचा विचार जर केला तर यवतमाळमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. जास्त जोरदार यवतमाळमध्ये पण नाही आहे. याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक सरी पाहायला मिळते. जास्त जोरदार त्या ठिकाणीही पावसाची शक्यता ही फार कमी आहे. याचबरोबर आपण खान्देशचा विचार जर केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता ही म्हणजे जळगावमधील रावेर आणि यावल या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच भुसावळ, आदिलाबाद, जामनेर, जळगाव, जामोद, एरंडल, चोपडा, अमळनेर, पारोळा व पाचोरा ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. चाळीसगाव, बडगाव या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचं पाहिलं तर धुळे, शिरपूर, शिंदखेडा या भागामध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. साक्रीचं पाहिलं, साक्री तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार जर पाहिलं तर अक्कलबुवा आणि भडगाव हा उत्तरेकडील भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नंदुरबार, शहदा, नवापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिकचं जर पाहिलं तर सरगणा, पेठ, नाशिक, इगतपुरी हा जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, चांदवड या संपूर्ण भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.